नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारचे आईस्क्रीम। अगदी मस्त आणि झटपट बनवून तयार होतात आणि त्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स आहेत तेही अगदी कमी आहेत। तर इथे मी हे व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे। तर हे जे व्हिपिंग क्रीम आहे ना, हे नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम आहे। त्याऐवजी तुम्ही डेअरी व्हिपिंग क्रीम सुद्धा वापरू शकता। जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। तर असं या मशीनच्या साहाय्याने असं याला आपण विस्क करून घेणार आहोत। तर मीडियम स्पीडवरच याला आपण विस्क करणार आहोत। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या प्रकारे आपण हा आईस्क्रीम बनवतोय ना, तर त्यासाठी इथे जो आपण व्हिपिंग क्रीम वापरतोय ना, तो अगदी थंड असावा, खूप चिल्ड असावा। तरच आपल्याला ही जी कन्सिस्टन्सी दिसते ना तुम्हाला, तोपर्यंत आपल्याला याला छान विस्क करून घ्यायचं आहे। तर इथे मी टाकणार आहे एक मोठा चमचा कंडेन्स्ड मिल्क। हे मी घरीच बनवलं आहे। जसं तुम्हाला माहिती असेल की घरी बनवणं फारच सोपं असतं। तुम्ही माझ्या चॅनलवर याची रेसिपीसुद्धा सर्च करू शकता। आणि काय आहे ना, हे जे व्हिपिंग क्रीम आहे ना, हे नॉन डेअरी आहे। तर यात साखर असते, म्हणून हे गुळचट असतं। तर जर तुम्ही डेअरीवालं जर व्हिपिंग क्रीम वापरणार असाल ना, तर त्यात साखर नसते। तर त्याचंसुद्धा मी प्रमाण तुम्हाला इथे दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही वापरू शकता। तर आता इथे मी हे जे व्हिपिंग क्रीम होतं ना, तर हे दोन पार्ट्समध्ये याचे बेस मी डिवाइड केलेले आहेत। तर इथे मी टाकलेलं आहे एका साईडला व्हॅनिला एसेन्स आणि दुसऱ्या साईडला टाकलेला आहे मी इथे हा मँगोचा पल्प। तर मँगोचा पल्प हा अगदी एक थेंबही त्यात पाणी नसावं आणि अगदी मस्त त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे। तर आता आपण इथे याला छान मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यात पिवळा रंगसुद्धा टाकू शकता, पण मी इथे तो टाकला नाही आहे। आणि सोबतच मी इथे जे आपल्याकडे चॉकलेट कुकीज असतात ना, जे घरी अगदी इझिली अवेलेबल असतात, तर त्याला असं हलक्या हाताने क्रश करून घ्यायचं आहे आणि हे त्या आपलं दुसरं जे बेस होतं, जे व्हॅनिला एसेन्सवाला बेस होतं ना, त्यात टाकून द्यायचं आहे। कारण आपला जो दुसरा बेस आहे तो आहे कुकी अँड क्रीम। तर अशा प्रकारे कुकी अँड क्रीमचा सुद्धा आपण बेस तयार करून घेतलेला आहे आणि मस्त दिसतोय, अगदी छान। आणि टेस्ट करून बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट गोड झालेलं आहे। आता आपण हे जे दोघी जे बेस आहेत ना, त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये शिफ्ट करायचं आहे। अदरवाईज एखादा जर कंटेनर आहे ज्याला झाकण टाईट नसेल, तर त्याला तुम्ही क्लिंग रॅपने सुद्धा पॅक करू शकता। तसं नाही केलं तर काय ना, वरती जे आपलं आईस क्रिस्टल्स तयार होतात आणि जे क्रीमीनेस आहे ना, ते कमी होतं। म्हणूनच आपण इथे एअरटाईट कंटेनरचा वापर करणार आहोत। तर इथे मी हे शिफ्ट करून दिलेलं आहे। दोघी जे बेस आहेत ते वेगवेगळ्या डब्यात असे शिफ्ट करून द्यायचे आहेत। आणि त्याच्यावर सुद्धा मी थोड्याशा कुकीज टाकून दिलेल्या आहेत। आणि इकडे मी हे जे पल्प आहे ना, थोडासा राहू दिला होता मँगोचा, तो सुद्धा आपण इथे वरतून टाकून घेणार आहोत। दिसायलाही छान दिसतं आणि चवही मस्त लागते। आणि याला आता आपण 7 ते 8 तास किंवा रात्रभर फ्रीज करून ठेवायचं आहे। म्हणजे जो आपला आईस्क्रीम आहे ना, तो असा मस्त फ्रीज होईल आणि छान सर्व करण्यासाठी रेडी होऊन जाईल। तर इथे मी याला छान डेकोरेट करून दिलेलं आहे। तर आता बघू शकता तुम्ही, आपला जो आईस्क्रीम आहे तो इतका मस्त झालेला आहे, फार क्रीमी झालेला आहे, इझिली निघतोय स्कूप करून आणि खूप मस्त अगदी छान क्रीमी आणि चविष्ट, कुठेही आईस क्रिस्टल्स तयार नाही झालेले आहेत। आणि हा आईस्क्रीम तर अगदी अप्रतिम झालेला आहे। म्हणजे दोघं आईस्क्रीम आपले खूप सुंदर तयार झालेत। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत। लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि कमेंट नक्की करा कसं वाटलं तर। आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजची पण नोटिफिकेशन मिळत राहील। तर लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओ। टिल देन टेक केअर।